नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना अर्जुन माहिती आहे. अर्जुन आणि त्याचा एक दुसरा भाऊ आहे, त्याला ऐन म्हणतात किंवा काही ठिकाणी त्याला काळा अर्जुन देखील म्हटलं जातं. तर आपण तेच पाहतो आहोत. ज्याला ऐन म्हटलं जातं, अत्यंत कडक आणि टणक लाकूड असणारा हा ऐन आहे. खास करून ऐन, तोरण आणि चिलार या तीन वनस्पतींचं मिश्रण जे आहे हे अगदी पूर्वापार जुनाट सांधेदुखीसाठी वापरलं जातं. खूप लोकांना याची माहिती नसेल. मलकापूर नावाचं एक गाव आहे. तिथे मलकापूरचा मुठा नावाने एक प्रसिद्ध वस्तू मिळते. आता खूप ती सगळीकडेच मिळते. त्याचं थोडंसं व्हायरल झाली असं थोडक्यात म्हणून आजच्या भाषेमध्ये. तर त्याच्यामध्ये ऐन हा प्रमुख घटक आहे. ज्या ज्या लोकांना ऑस्टिओपोरोसिस आहे, हाडं कमकुवत झालेली आहेत, लवकर फ्रॅक्चर होतात, अशा सर्वांसाठी आधार देणारं म्हणजे हे ऐनाचं झाड. ऐनाची साल, केवळ ऐनाची साल जरी तुमच्या सेवनामध्ये घेतली तरी देखील ती तुमच्या हाडांना ताकद देण्याचं काम करते. हाडं मजबूत ठेवते. त्याचबरोबर असे कोणतेही विकार होऊ देत नाही. बऱ्याच वेळा काही होतं की कित्येक लोकांना हाडांचे कॅन्सर झालेले असतात. हाडांची जे मोठे विकार आहेत त्याच्यामध्ये एक सबसिडरी, एक साईड सपोर्ट म्हणून लक्षात घ्या, ऐन आपल्याला काम करू शकतो. टर्मिनालिया त्या ह्या स्पेसीज आहेत. तुम्हाला एक थोडक्यात मी एक मजा दाखवणार आहे. टर्मिनालिया बघत असताना काय बघायचं आहे. मी त्यात एक पान तोडून घेतोय. टर्मिनालिया अर्जुना असेल, टर्मिनालिया बेलेरिका असेल, टोमेंटोजा असेल, पॅनिक्युलाटा असेल, कित्येक स्पेसीज आहेत. हे पाहू शकता. थोडंसं मी तुम्हाला दाखवतो. त्याच्या पानावरती अशी बॅक साईडला ग्लँड असते. एक रिड्युस्ड आहे आणि एक इकडे ग्लँड आहे. दोन्हीकडे दोन असतात. इकडे एक दिसते. पान मी तोडलेलं आहे ते. ही जी ग्लँड आहे याच्यातून साधारण एक गोड असा रस पाझरतो आणि त्याच्यामुळे काय होतं की या झाडावरती मुंग्या असतात. त्यांचं सिम्बायोसिस असतं. त्या मुंग्या हा रस पितात. त्याच्या जोडीनं त्या झाडाला ते प्रोटेक्शन देत असतात. कुठलंही टर्मिनालिया तुमच्या समोर आलं, त्याचं उलटं पान बघा, त्याच्या बाजूला ग्लँड असेल बॅक साईडला, तर निश्चितपणे तो टर्मिनालिया समजायला हरकत नाही. बॉटनीच्या विद्यार्थ्यांनी यातून निश्चितपणे धडा घेणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी एक मस्तपैकी साईन आहे. ते बघितलं पान तर सांगू शकता. सहज कुणाकडेही पान टाकलं आणि ग्लँड बघितले तर सांगू शकतो दिस इज टर्मिनालिया.